नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। नुकताच मी एक व्हिडिओ केला की स्वामी समर्थांच्या नावाचा पोरखेळ सुरू आहे। अनेकांचे मला फोन आले, अनेकांनी काही विषय सांगितले की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता, कोणी आवाज उठवत नाही वगैरे असे निरोप आल्यानंतर मी जे सांगायचे त्यांना खाजगीरित्या सांगितलंच। परंतु एक फोन असा मला एका प्राध्यापकांचा आला, आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या। त्यांनी सांगितलं, कुलकर्णी, स्वामी समर्थ कोण आहेत हे अनेकांना समजलं नाही। अनेक अनुभव मी घेतले। स्वामी समर्थ नावामध्ये जी ताकद आहे ती कशातही नाही। स्वामी समर्थ नामच सर्व संकटाला काफी आहे, बाकी काहीही करायची गरज नाही। जे दाखवलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे, अतिशयोक्ती दाखवलेली आहे आणि 90% लोक त्या मताशी सहमत नाहीत, परंतु लोक पाहतात आणि सोडून देतात। पण हा विषय गरजेचा होता। सांगायचं एवढंच की स्वामी समर्थांना अजून कुणीही ओळखलं नाही। तो जातो म्हणून ते जातात, ते जातात म्हणून तो जातो। स्वामी समर्थ कोण काहीही लोकांना कल्पना नाही। देव आहे या दृष्टीने लोक अक्कलकोटला जातात, काही मनापासून जातात, काही चंगळमंगळ करायला। हल्ली रस्ता पण सुंदर झालेला आहे, वाटेत धाबे झालेले आहे आणि सहल आणि पर्यटनासाठी जाणारी भक्त सुद्धा भरपूर आहेत। चालत जाण्याचं फॅड तर वाढतच चाललेलं आहे। स्वामी समर्थ समजून घेणं अत्यंत सोपं आहे। त्यासाठी आपल्या घरातच स्वामींना जर बोलवलं आणि स्वामींचा सांभाळ केला आणि स्वामींवर जर प्रेम केलं तर खरोखरच ब्रह्मांड नायक स्वामी आहेत। स्वामी समर्थांची अनेक नावं होती, त्यापैकी ब्रह्मांड नायक, आणि या ब्रह्मांड नायकाला खरं काहीच नाही अवघड। त्यांच्या हातामध्ये जी गुटी आहे त्याबद्दल मी एक दोन ठिकाणी वाचलं आणि विचारलं, तेव्हा एकाने सांगितलं की संपूर्ण विश्व म्हणजे गोटी गोल आहे, पृथ्वी गोल आहे, ती त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्या गोटीमध्ये आपण सामावलेले आहोत। सर्व पृथ्वी ज्याच्या अधीन आहे असे श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक प्रत्येक भक्ताला सांगतात, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, म्हणजे मीच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू निर्धास्त राहा। पण आज जेव्हा स्वामी समर्थांची मंदिरं पाहिली जातात, तेथील भानगडी पाहिल्या जातात, अमुक तमुक त्या मालिका, त्यामुळं स्वामींच्या नावाचा पोरखेळ झालेला आहे, यात काही दुमत नाही। स्वामींना मनापासून भजलं तर स्वामी समर्थ वेळेला धावून येतात। आमचा 52 ते 54 वर्षाचा अनुभव आम्ही सांगतो, त्याचा गाजाबाजा कधी केला नाही। स्वामी समर्थांनी 72 साली आमच्या दादांना हे कार्य वाढवण्याची बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे स्वामी समर्थ कोणालाही माहीत नव्हते। 84 साली आम्ही आमच्या गावामध्ये थोडी जमीन आहे, तिथं महाराष्ट्रातलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं मंदिर बांधलं गेलं 1986 साली, आणि तिथपासून मग जो स्वामींचा सेवा कार्य सुरू केलं, आज संपूर्ण जगात स्वामी समर्थांचं नाव झालेलं आहे। जुन्या पिढीतील आणि अनेक स्वामी मंदिरं ज्यांनी स्थापली आहेत, अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामींच्या नावाबरोबरच आमच्या दादांचं नाव घेतलं जातं की सीताराम कुलकर्णींनी अक्कलकोटचं नाव आणि अक्कलकोट स्वामी भारतभर पसरवले। याच्याशिवाय काय मोठा अनुभव आहे। आज लोक अनुभव येण्यासाठी, अनुभव यावा म्हणून नको ते प्रयत्न करतात आणि खोट्याच्या पाठीमागं धावत सुटतात। माझी भाविक भक्तांना विनंती आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा स्वामी समर्थांचा आशीर्वादच 50% आपलं काम करून जातो। आपल्याला काय म्हणतात त्याला, धैर्य येतं, आपला उत्साह येतो आणि आपल्या पाठीमागं कोण आहे याचा अनुभव येतो। त्यासाठी काहीही खर्च करायची गरज नाही, कोणत्या भोंदूबाबाकडे जायची गरज नाही, काही पाहण्याची गरज नाही आणि वारंवार अक्कलकोटला जाण्याची तर मुळीच गरज नाही। आज गर्दीच्या ठिकाणी स्वामी आहेत का नाही हेही कळत नाही आणि अनेक स्वामी मंदिरात अनेक ठिकाणी जे कार्य व्हायला पाहिजे ते होत नाही। फक्त भंडारा आणि महाप्रसाद 90 ते 95% जोर फक्त प्रसादावर दिला जातो, परंतु सामुदायिक नामस्मरण, सत्संग, विविध कार्यक्रम काहीही होत नाही, कारण कुणाला कुणाचं काही पडलेलं पण नाही।
जेवढं आम्ही सोप्या भाषेत सांगतो, काही लोक सोप्या भाषेत सांगतात की नामस्मरणच फार महत्त्वाचं आहे आणि विश्वास फार महत्त्वाचा आहे. लोकांचा स्वामींवर विश्वास नाही हा जेणे त्यांनी आपला विचार करावा. नाव स्वामींचं घेतात पण दुसऱ्या देवाला जातात, नाव स्वामींचं घेतात पण तिसरं काहीतरी करत बसतात. आज जेव्हा 52 वर्ष मागं वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं स्वामींनी खूप सांभाळलेलं आहे, अजून सांभाळतील आणि सांभाळणार आहेत. म्हणून स्वामींच्या सेवा कार्यानंतर जे प्रगती होत गेली, चांगलं आरोग्य मिळणं, चांगल्या ठिकाणी प्रचार करण्याची संधी मिळाली, चांगल्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि स्वामी समर्थ योग्य व्यक्तीकडून काम करून घेतात, त्याला काहीही जास्त करावं लागत नाही. जो स्वामींचा खरा सेवक आहे त्याने अनेक अनुभव अनुभवले असतील, कुणीही गाजावाजा केलं नाही आणि नको ती लोक गाजावाजा करतात. एक उदाहरण तुम्हाला देतो. एक 2-3 वर्षापूर्वी एका महिला भगिनींचा मला फोन आला. म्हणले मी राहायला पुण्यात आहे आणि मी काही कविता तयार केलेल्या आहेत आणि मला स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की सतीश कुलकर्णींना माझं नाव सांगून त्या कविता छापायला सांगा. वास्तविक पाहता आलेलं साहित्य छापणं माझं काम आहे, पण त्या बाईंनी जो आगाऊपणा केला तो माझ्या लक्षात आला. मी फोन ठेवला आणि पुन्हा 10 मिनिटांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, ताई तुम्ही आत्ता मला फोन केला होता. हो. ते म्हटलं ते कविता केव्हा आणून देऊ. मी म्हटलं माझं अगोदर आहे का. म्हटले तुम्हाला स्वामी समर्थ काय म्हटले हे महत्त्वाचं नाही, परंतु म्हटलं मी स्वामी समर्थांवर बोललो आणि स्वामींनी विचारलं आजोबा तुम्ही आत्ता कुठल्या महिला भगिनीला कविता छापण्यासंदर्भात आणि माझ्याबरोबर बोलण्यात सांगितलं का. तेव्हा स्वामी महाराज रागवले. कोण येतो आगाऊपणा करतो त्याची उद्या मी वाचा घालवतो, वाचा बंद करतो. असा आगाऊपणा मी कुणालाही करायला सांगितला नाही. एवढं सांगितलं तेव्हा त्या बाई जरा पप करायला लागल्या आणि मी फोन ठेवून टाकला. 4 दिवसानंतर त्या बाई माझा पत्ता हुडकत सोलापूरला आल्या आणि म्हटली माझी चूक झाली, मी स्वामींचं नाव मध्ये घेतलं, स्वामींनी मला सांगितलं हे खोटं सांगितलं, आता माझी वाचा जाऊ नये, तुम्हीच मला वाचवा. मी सांगितलं हा भाग गौण आहे पण तुम्ही एवढा आगाऊपणा का केला, एवढं खोटं सांगायची गरज नव्हती. मला नुसती तुम्ही विनंती केली असती तरी म्हटलं मी कविता छापल्या असत्या. आणि त्यांना मी प्रश्न केला तुम्ही किती वर्ष सेवा करताय. तर ते म्हटले मी 5 वर्षापासून स्वामींची सेवा करते. मी त्यांना म्हटलं मी जवळजवळ 50 वर्षापासून स्वामींची सेवा करतोय, मी सिनियर आहे. पण स्वामी महाराज असं कधीही सांगत नाहीत, असं कधीही केलेलं नाही. तुम्ही हा आगाऊपणा केला, खोटेपणा केला, तुमचं तुम्हाला भोगावं लागेल. विषय संपला. तर जो स्वामींच्या नावाचा बाजार चाललेला आहे त्यात अनेक उपविषय आहेत. प्रत्येक विषय जशा सवडीनुसार किंवा जर काही घटना घडली तर त्याला अनुसरून बोलता येईल. माझी भाविकांना विनंती आहे, स्वामी समर्थ अत्यंत प्रेमळ आहेत, वारंवार कुठं जायची गरज नाही. तुम्ही फक्त स्वामींना घरी बोलवा, बस विषय संपला. आणि स्वामी घरी आल्यानंतर त्यांचा सांभाळ करा, त्यांच्यावर प्रेम करा. परवा 2-3 दिवसात ललित पंचमी आहे, त्या दिवशी स्वामी समर्थ महाराज खऱ्या अर्थाने अक्कलकोटला आले. तुम्ही आज उद्या प्रार्थना करा, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर प्रार्थना करा आणि महाराज ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना तुमच्या घरी बोलवा. स्वामी समर्थ नाव अत्यंत सोपं आहे. स्वामी समर्थ नावातच सर्व सामावलेलं आहे. त्या नावावर प्रेम करा, त्यांच्या फोटोवर प्रेम करा, त्यांना मानसपूजेतून आपल्या डोळ्यासमोर आणा, त्यांचं रूप डोळ्यासमोर आणा. बस तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. तुम्हाला भरपूर धैर्य येईल. भिवू नकोस, मी पाठीशी आहे, हा आशीर्वाद आपल्याला खूप उत्साह देतो. परंतु या सर्व गोष्टी असताना तुम्ही वाहत जाऊ नका, खोटेपणाला बळी पडू नका आणि स्वामी समर्थांवर अविश्वास अजिबात दाखवू नका. स्वामी समर्थ नाम काफी आहे, ते घेतल्यानंतर काही करायची गरज नाही. स्वामी समर्थ प्रेमळ आहेत हे तुम्ही अनुभवणं फार गरजेचं आहे. स्वामी समर्थ आपल्या घरात आल्यानंतर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा आम्हाला जसा अनुभव अनेक वर्ष आम्ही घेत आहोत. अनेक संकटातून आम्ही मुक्त झालो, आमच्याकडून चांगल्यातलं चांगलं कार्य करून घेतलं गेलं. तसंच तुमच्याकडून ही सेवा करून घेतली जावी. तुम्हालाही महाराजांचा कृपा आशीर्वाद लाभावा आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्यमय जावं अशी मी तर प्रार्थना वारंवार करतोच. पण तुमच्या घरी बोलवल्यानंतर तुमच्या घरात स्वामी आहेत किंवा आल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना आजोबा माना,
बघा तुमच्या जीवनात किती बदल होईल. आणि या बाकीच्या ज्या बंधुगिरी, बाबागिरी, खोटं नाटक चालले त्याच्यापासून हातभर लांबच राहा. कारण त्यांचं भलं होते, तुम्ही अजून आहे तिथं आहे. त्यांचं खरं खोटं त्यांच्याबरोबर योग्य वेळी स्वामी दखल घेणारच आहेत. पण तुम्ही सावध राहावं, तुमचं नुकसान होऊ नये, तुमचा वेळ वाया जाऊ नये, तुमचं आयुष्य वाया जाऊ नये. म्हणून स्वामींना लवकरात लवकर घरी बोलवा. वारंवार अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात जायचीही गरज नाही. तुमच्या घरात स्वामी असताना त्यांना सोडून जाणं हे सुद्धा स्वामींना आवडणार नाही. अजून बऱ्याच काही गोष्टी वेळेनुसार, प्रसंगानुसार सांगाल. आज एवढंच की स्वामी समर्थ नाव आपल्या पाठीशी आहे. या नावातच सर्व काही भरलेलं आहे. स्वामी समर्थ कलियुगाचे तारक आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सर्वांना जे जे हवं ते मिळावं. त्यांचा कृपा आशीर्वाद